सो हे अगदी खरं आहे आणि ॲक्च्युली तेवढं सॅड पण आहे, की आपण कोणाला त्यांच्या हाईट, बॉडी आणि आजाराने त्यांची फर्टिलिटी डिसाईड करतो. दिस इज व्हेरी डिसहार्टनिंग. एखाद्या वेळेस आम्हाला पण ते ऐकून खूप वाईट वाटतं, की यंग पोरी आमच्याकडे येतात आणि आमच्याकडून लिहून घ्यायला सांगतात, की मॅडम प्लीज लिहून द्या, की मला उद्या मूल होणार की नाही होणार, नाही तर माझा होणारा नवरा माझ्याशी लग्न करायला तयार नाही आहे किंवा होणारी सासूने बोललं आहे, की आम्ही हे लग्न ॲक्सेप्ट नाही करणार. दिस इज व्हेरी सॅड टू हिअर. म्हणजे मेडिकल रिपोर्ट्स. येस, त्यांना आमच्याकडून लिहून पाहिजे, की हो. हिला मूल होणार आहे, ही आमचं वंश वाढवणार आणि XYZ एक्सेट्रा एक्सेट्रा. सो हे ऐकून आम्हालाही वाईट वाटतं. सी, बिकॉज शेवटी ती एक बाई आहे. आम्ही ज्या इमोशन्स थ्रू गो थ्रू केलंय, शी इज ऑल्सो गोइंग थ्रू इट. सो हे प्लीज अजिबात करू नका. PCODच्या बायकांना मूल होणार नाही हे कुठेही लिहिलेलं नाहीये. देर इज नो डॉक्युमेंटेड प्रूफ. ॲज आय सेड, PCODच्या बायकांना जेव्हा सिम्पटम्स आहे, म्हणजे वजन वाढलेलं आहे किंवा खरंच पिरियड 2-2, 3-3, 6-6 महिन्यांनी येत आहे, हेअर ग्रोथ भरपूर आहे, म्हणजे त्यांचे हॉर्मोन्स वेगळ्याच प्रमाणात इरेग्युलर झाले वजनामुळे. येस, त्यांना मग किंवा वेट लॉस, एक्सरसाइज, फॅट पर्सेंटेज कमी करून जेव्हा ते एक आयडियल वेटवर परत येतात, तेव्हा त्यांना नॅचरली प्रेग्नन्सीज होतात. हे आम्ही अक्षरशः बघतो. आता आमच्याकडे खूप लांबून पेशंट फक्त प्रेग्नंट होण्यासाठी येतात. हेच रिपोर्ट घेऊन, की मॅडम आम्ही 5 वर्ष झाले लग्नाला, आम्हाला मूल होत नाहीये. एक कॉमन हिस्ट्री जर पेशंटला विचारली, जे ऑलमोस्ट 50% पेशंट हो म्हणतात, की मॅडम लग्नाच्या अगोदर माझे पिरियड्स अगदी ओके होते, लग्नानंतर ते वाढत गेले किंवा पिरियड 6-6 महिन्यांनी यायला लागले, असं का? आणि मग सोनोग्राफी काढली की कुठेतरी PCOD आलं. आता PCOD झालेला आजार आज आहे नाही. हे आजार ती अक्षरशः मागच्या 30 वर्षापासून घेऊन फिरते. बट शी हॅज टू अंडरस्टँड, की जेव्हा लग्न झालं तेव्हा तिचं वेट अगदी तिच्या आयडियल वेटवर होता. सो तिला पिरियड्स ओके होते, तिला काही त्रास नव्हता, तिला पोट सुटलेलं नव्हतं, तिला फेशियल हेअर काही नव्हतं. मग लग्न झालं, लग्नानंतरची मज्जा, केळवण, बाहेरचं खाणं, चायनीज, मंचुरियन, फिरणं, त्याच्यात ही बाईने 1 वर्षात 15 किलो वाढवले. अँड नाव ती ट्राय करताय, पण त्यांना हेच कळालंच नाही, की ते 15 किलो जे वाढले, तोच एक कारण होतं ज्याच्याने तुला आज मूल होत नाही. हे त्यांना कोण सांगितलंच नाही. PCOD करून 100 गोळ्या चालू आहे. हे इंजेक्शन लावा, ते लावा, हे गोळे घ्या, अँड पेशंट झाला फ्रस्ट्रेट. मी तिला फक्त एकच गोष्ट, आणि ते खूप नॉन अफोर्डिंग पेशंट, कुठेतरी दापोली किंवा कुठून तरी माझ्याकडे इथे आलेली. शी टोल्ड मी डे 1ला, मॅडम माझ्याकडे पैसे नाहीये, तुम्ही सांगा मी काय कमी पैशात करू शकते. मी एकच तिला बोलली, तुला काही आजार नाहीये, तू हे वाढलेलं 15 किलो कमी कर. यू विल नॉट बिलीव्ह, ती 2 दिवस अगोदर तिचे 2 ट्विन्स घेऊन मला भेटायला आली. इमॅजिन. अँड दे वर सो ग्रेटफुल. ती मला पहिल्याच दिवशी बोलली, मॅडम माझ्याकडे काही पैसे नाही, आम्ही दोघे शेतकरी आहोत, तुम्ही तसं काहीतरी मला सांगा ज्याच्यात मला नॅचरली मूल होऊ शकतो. आणि तिने एवढ्या मनापासून वजन कमी केलं ना, रात्री 7 नंतर जेवण बंद करून टाकलं. अगदी हेल्दी हिरव्या भाज्या, नाचणीची भाकरी, रोज 2-2 तास चालायला गेली. त्यांच्या तर गावी सगळंच हेल्दी जेवण, गोड अगदी बंद, मैदा बंद, कुठेही बाहेर खाणं बंद. ती 6 महिन्यात तिने 15 किलो कमी केलं, अँड इन 1 year शी केम टू मी विथ ट्विन्स. सी, सो हे जे मिथ आहे ना, की PCOD आहे आणि तुम्ही प्रेग्नंट होऊ शकत नाही, हे अजिबात नाही. तुम्ही एवढंच फक्त लक्षात ठेवा, PCOD एक असा आजार आहे जे तुम्हाला, याची कारणं पण 100 आहे, त्यात कितीतरी % जेनेटिक आहे. तुम्ही ऐकलं असेल, आयांचे पिरियड इरेग्युलर होते, मुलींचे पण तसे झाले. पण ज्या PCOD बारीक झाल्या आणि एक X वेटवर परत आल्या, त्यांना नॅचरली मुलं राहिली. इफ नॉट टिल IVF, पण नॅचरली किंवा थोडाफार ट्रीटमेंट हिअर अँड देअरने छान छान मुलं झाली. सो हे अजिबात खरं नाहीये, की PCOD आहे तर मूल नाही होणार. येस, आजार आहे चालेल, पण सिम्पटम्स काय आहे ते बघा. तुम्ही म्हणणार, मॅडम मी 100 किलो आहे, माझे पिरियड 6 महिन्यांनी येतात, मला नॅचरल मूल होणार का? नाही होणार. मी स्पष्ट सांगते, नाही होणार. तू जा ना 70 किलोवर. तुम्हाला का आवडतं इंजेक्शन घेणं, गोळ्या खाणं? नको गो. गो बॅक टू 70. कदाचित तुम्हाला आणि ॲक्च्युली अशा बायकाने वजन कमी केलं आहे आणि टोटली रिकवर्ड फ्रॉम पिरियड इश्यूज, हेल्थ इश्यूज,
आळसपणा, लथार्जी, पोट सुटलेलं, सगळ्या या बायकांचा रिव्हर्स झाला. सोनोग्राफी केली ना, अजूनही पीसीओडी ओव्हरीज दिसणार आहे. असं नाही आहे की त्यांना नाही दिसणार. बिकॉज सी इट इज फॉर्मेशन. ते बॉडी आहे, एक ऑर्गन आहे, ती रिव्हर्स होणार नाही. पण त्या वजनावर त्यांच्या सगळ्या अंडी अगदी टकाटक 100% कामं करायला लागली. अँड दे वर ऑल ओके. एक काय 2-2, 3-3 वेळा प्रेग्नंट झालाय, काय प्रॉब्लेम आहे? सो हे मिसकन्सेप्शन आहे की पीसीओडी आहे तर मूल होणार नाही. नाही, पीसीओडी इज वन प्रॉब्लेम. त्याचे रिलेटेड जे तुम्हाला हॉर्मोनल इम्बॅलन्स पिकअप झाले आहे ते असतील तर येस, इट इज डिफिकल्ट. इट इज नॉट इम्पॉसिबल, इट इज डिफिकल्ट. डिफिकल्ट म्हणजे कसं, एवढं मेल हॉर्मोन वाढलेलं असतं ना की यांना वेट लॉस पण करणं कधी कधी डिफिकल्ट होतं. सो जर ज्यांनी मनापासून केलंय ना, प्रॉपर डाएट लावलं, प्रॉपर एक्सरसाइज केली, स्ट्रेंथ ट्रेनिंग, हाय प्रोटीन, लवकर डिनर करणं, प्रोटीन इंटेक वाढवणं, दे हॅव ॲब्सोल्युटली डिलिव्हर्ड नॉर्मल हेल्दी बेबीज. तुम्ही आता डॉक्टर म्हणताय की वजन वाढण्याचं आपण एक हे करतो Correct, यामागे, correct. पण अनेक स्त्रियांमध्ये ना टेन्शन्सही खूप असतात. अगदी. घरातले टेन्शन्स अगदी, असतील, अगदी. फॅमिलीतले इश्यूज असतील, ह्या सगळ्या टेन्शन्स घेऊन ते आपलं आयुष्य जगत असतात. कधी कधी या सगळ्या टेन्शन्सचा परिणामही त्यांच्या शरीरावर कधी कधी काय मी म्हणते नेहमीच असतं. होत असतो. Correct. तर पीसीओएस आणि पीसीओडी शरीरावर तो परिणाम किंवा हार्मोनल इम्बॅलन्स म्हणूया, Correct. ते परिणाम होण्यामागे हे टेन्शन्स किती कारणीभूत आहेत आणि त्यासाठी काय करायला हवं स्त्रियांनी? See, एक आपण मिथ रूल आउट करूया की सगळी बाई, एनी वुमेन किंवा जे कोणी बायका ओव्हरवेट आहे त्यांना पीसीओडी असतं, हे अजिबात नाही आहे. सो अशा कितीतरी बायका आहे, आम्ही अक्षरशः 100, 150, 120 किलो बायकांना पण नॉर्मली प्रेग्नेंट होताना बघितले आणि त्यांच्या सोनोग्राफीमध्ये अजिबात पीसीओडी नाही आहे. सो एक आहे की ज्यांना पीसीओडी पीसीओएस आहे आणि एक आहे जे फक्त ओबीस आहे. आता ओबेसिटीचे ना म्हणजे जाडपणाचे भरपूर कारण आहे आणि त्या टेन्शन जसं म्हटलं, सिम्पल लॉजिक, आपल्या बॉडीमध्ये सपोज 100 हॉर्मोन्स आहे, इस्ट्रोजन, प्रोजेस्ट्रॉन, कॉर्टिसोल, अँड्रोजन्स, भरपूर जे वेगवेगळ्या ऑर्गन्सवर काम करतं XYZ हॉर्मोन्स, ते सगळे ब्रेनमधून बनतात. ब्रेनमध्ये यांचे टार्गेट सिस्टम्स आहे, त्यांचे प्रोडक्शन होते, मग ते जाऊन टार्गेट ऑर्गन्सला कव्हर करतात आणि मग तसे ते रिलीज होतात. फॉर एक्झाम्पल थायरॉइडचं मेन हॉर्मोन ब्रेनमधून येणार, मग थायरॉइडवर ॲक्ट करणार आणि थायरॉइड हॉर्मोन बनणार. कॉर्टिसोलचं पहिलं स्टिम्युलेशन ब्रेनवरून येणार, मग ऑर्गनवर जातं आणि मग तिकडून हॉर्मोन्स बनतं. सो टेन्शन, स्ट्रेस ह्या सगळ्यांमुळे काय होतं, ओव्हर इटिंग, राईज ऑफ कॉर्टिसोल, राईज ऑफ हॉर्मोनल इम्बॅलन्स. म्हणजे सगळे हॉर्मोन जर एक लेवलवर काम करताय तर तुमचं सिस्टम परफेक्टली काम करणार. जसं टेन्शन वाढलं, बॉडी कन्फ्यूज होते की मला टेन्शनचं हॉर्मोन बनवायचं आहे, पिरियडचं हॉर्मोन बनवायचं आहे की फूड प्रेझर्वेशनचं हॉर्मोन बनवायचं आहे. इट गेट्स कन्फ्युज. बॉडी आहे अगदी इंटेलिजंट, पण जेव्हा आपण त्याला स्ट्रेस, अँझायटी, डिप्रेशन देतो तेव्हा इन शॉर्ट सगळ्याच हॉर्मोन वाढतात आणि त्याच्यामुळे जेव्हा जे हॉर्मोन नको असेल तेव्हा पण ते येतं आणि हेच सगळे हॉर्मोन इम्बॅलन्समध्ये जातात. ज्यांचं एक 1 लेवल पाहिजे ते 10वर जातात, ज्यांचं 10 पाहिजे ते 20वर जातं, 20 पाहिजे ते अगदी 10वर येऊन जातं आणि त्याच्यामुळे तुमचं फॅट गेन होणं खूप कॉमन आहे. टेन्शनमुळे 2 गोष्ट खूप कॉमनली होतात जे बायकाच करतात, ओव्हर इटिंग आणि लेस ऑफ वॉकिंग. काय एक्सरसाइजचं सोडूनच आहे, वॉकिंग पण बंद होतो. सो बायकांचा प्रॉब्लेम काय ना, त्यांना हे कळत नाही की आपली पण एक बॉडी आहे, एक शरीर आहे, आपण त्याला ऑर्गन्स किंवा मशीनसारखं नको ट्रीट करायला, आपल्याला त्याला एक सिस्टमसारखं ट्रीट करायचं आहे जे लॉंग टर्म जायला पाहिजे. बरोबर. आता कोणाचं सपोज सकाळी 5 वाजता उठून मिस्टर डबा घेऊन जात आहे, ती बाई 4ला उठेल, पाणी भरेल, डब्बा पण बनवणार, 7 ते 8 उगाच बसून राहणार हे विचार करता की मी दुपारी काय बनवू. पण ती बाई एवढं प्रोत्साहन नाही घेणार की मी शूज घालून खाली 1 तास चालून येईल. ते तरी ठीक आहे, 7 ते 8 परत झोपून जातात, हे पण होतात. सो दिस इज कॉल्ड सेल्फ निग्लेक्ट. आणि मग आमच्याकडे येतात सांगून की मॅडम माझं पोट बघा किती वाढलंय, मी 1च चपाती दिवसभरात खाते. पण त्यांना हे नाही कळत की तुम्ही ती 1 चपाती रात्रीच्या 11 वाजता खाताय. का? आमचे मिस्टर 10:30ला येतात. मग आम्ही सांगतो मिस्टर येऊन भरवताय का तुम्हाला, की मिस्टर येऊन चपात्या बनवताय का?
नाही मॅडम, जेवण 7लाच रेडी होतो, पण माझे मिस्टर 11ला येतात. का? बिकॉज एवढं डॉमिनन्स ऑफ द मेल फॅक्टर आहे की तिला असं वाटेल की मी पुरुषांच्या अगोदर जेवली तर मी काहीतरी मोठं क्राईम केलंय, आणि ते सतत त्यांच्या मनात राहतं. मग भूक लागली 7 वाजता तर काय, एखादं बिस्किट खाऊन टाकते किंवा एखादं भेळपोळी मुलांनी आणलं ते खाऊन घेतलं. घरी काय वडा होता ते खाल्लं मॅम, एकच वडा खाल्लं मी. त्यांना वाटलं एकच खाल्लं तर इट इज ओके ना, किती कमी जेवलो. आणि मग रात्री 11ला एक जेवण.